एससुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तव नमो गणहराणं अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि कालच्या गाथेमध्ये आपण बघितलं की ज्यांनी मिथ्यात्वाचा जीवनात त्याग केलेला आहे, मिथ्यात्व ज्यांच्या जीवनात नाही, जे आगम कुशल आहे आणि जे वितराग चारित्रामध्ये स्थित आहे, म्हणजेच निश्चय रत्नत्रय ज्यांच्या जीवनात विद्यमान आहे, असे जे मुनी आहेत, कारण निश्चय रत्नत्रय वितराग चारित्र हे मुनींच्या जीवनात असणार आहे आणि असे जे मुनी आहे हे म्हणजे साक्षात धर्म आहे आणि त्या धर्माला आता या गाथेमध्ये येणाऱ्या गाथेमध्ये जयसेनाचार्यांनी नमस्कार केलेला आहे। अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेमध्ये ह्या दोन गाथा आपल्याला पाहायला मिळत नाही, पण जयसेनाचार्यांनी पहिल्या अधिकाराच्या समापनार्थ या दोन गाथा या ठिकाणी सांगितलेले आहे की असे जे रत्नत्रयामध्ये परिणत असून जे या धर्मामध्ये स्थित आहे, असे जे मुनीश्वर आहे, या मुनीश्वर म्हणजे हा साक्षात जणू काही धर्म आहे, साम्य आहे, चारित्र आहे, मोह क्षोभ विहीन असा हा परिणाम त्यांच्या जीवनात आहे आणि अशा या महात्म्यांना महान आत्मा अशा या महान आत्म्यांना या ठिकाणी नमस्कार केलेला आहे आणि हे सांगितलेलं आहे की असे हे रत्नत्रय परिणत महातपोधन यांच्या जीवनाची भक्ती, यांची जी जो भक्ती करतो तो भक्त कशा प्रकारच्या फळाला प्राप्त करतो, हे या येणाऱ्या 8 नंबरची जयसेनाचार्यांची ही गाथा आहे। तशी पाहिली तर जयसेनाचार्यांच्या गाथेमध्ये ही, म्हणजे जरी ती गाथा वेगळी असली तरी 8 नंबरनी ही ऍडिशनल गाथा दिलेली आहे। ज्योतम दिठा तुठ्ठो अभुट्ठिदा करेति सत्कारं वंदन नमंसनादिहिं तत्तोऽसो धम्ममादियदि। ज्योतं दिठा तुठ्ठो अभुट्ठिदा करेति सत्कारं वंदन नमंसनादिहिं तत्तोऽसो धम्ममादियदि। ज्योतम दिठा, जो या मुनिराजांना पाहून, वर सांगितलेले रत्नत्रय परिणत साक्षात धर्मरूप असलेले असे मुनिराज पाहून जो तुठ्ठो, जो संतुष्ट होतो, अभ्युत्थितो त्यांचा अभ्युत्थय म्हणजे उठून आदर सत्कार करतो, वंदना नमस्कारादी करतो, सत्कारम करेदी सत्कार करतो आणि वंदन नमस्सनादिहिं वंदन नमस्कारादी असं करतो, सो धम्मम आदि यदि त्यांच्याकडून तो धर्म ग्रहण करोत, अशी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की जे मुनीश्वरांचं दिगंबर रूप आहे, शांत परिणाम आहे, अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण 12 कषयांच्या अनुदय असताना जीवनामध्ये जी वितराग चारित्राची परिणती त्यांची आहे, त्यांना जर नमस्कार, त्यांचा जर आदर सत्कार त्यांना पाहून जर अंतरंगामध्ये
अपार आनंदाच्या उर्मी उसळत असेल तर सहजच त्यांच्याकडून आम्हाला देखील तो धर्म जीवनात प्राप्त हो, अशा प्रकारची भावना या नमस्काराच्या गाथेत केलेली आहे. त्यांनी भक्तासाठी शब्द ठेवलेला आहे की भव्य वर पुंडरीकः. आचार्यांची भाषा समिती पाहण्यासारखी आहे या ठिकाणी जयसेन आचार्यांची, की जो तम दिठ्ठात उठ्ठो, म्हणजे जो पाहून संतुष्ट होतो. कोण पाहून संतुष्ट होतो? तर तो असणार आहे भव्य. कारण भव्य जीवांना मुनीश राजांचं दर्शन झालं तर त्याच्या जीवनात आनंद येतो. आणि या ठिकाणी तर जयसेन आचार्यांनी सांगितली की तो भव्य वर आहे, भव्यांमध्येही श्रेष्ठ आहे. आणि परत त्याला विशेषण ठेवलं की पुंडरीक. पुंडरीक म्हणजे कमलाप्रमाणे निष्कपट अंतःकरण ज्याचं आहे, असा जो प्रामाणिक हृदयधारी, त्याला यांनी या ठिकाणी संबोधन केलेलं आहे. तो खरा भक्त असं यांनी म्हटलेलं आहे. आणि हा कसा आहे तर निरुपराग शुद्ध उपलंब लक्षण निश्चय धर्म परिणत, असे जे पूर्वी मुनीश्वर कथन केले त्यांना पाहून संतुष्ट होऊन काय करतो तर अभ्युत्थानम, सर्वप्रथम तर उठून उभं राहतो. म्हणजे त्यांचा सत्कार विनय कसा करायचा मुनींचा. मुनी दिसल्यानंतर आपलं स्थान सोडून तो आपल्या जागेवर उभा राहतो. मुनीश्वर दूर असतील तर 7 पावलं समोर जाऊन त्यांना नमन करतो, अभ्युत्थान. नंतर त्यांचं मोक्ष साधक सम्यक्त्वादी गुणानाम सत्कारम प्रशंसाम करोती. म्हणजे त्यांचे जे मोक्ष साधक आहे ते मुनिराज, कोणतेही परमेष्ठी जर असेल म्हणजे त्याच्यापैकी साधू, उपाध्याय आणि आचार्य हे 3ही परमेष्ठी मोक्ष साधक आहे. तर असे हे मोक्ष साधक का आहे तर यांच्या जीवनामध्ये सम्यक्त्वादी गुण आहे. सम्यक्त्व, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य त्यांच्या जीवनात आहे. आणि अशांचा त्या ठिकाणी प्रशंसाम करोती, प्रशंसा ते करतो. तो भक्त जो आहे हा भक्त त्यांच्या गुणांबद्दल आदर व्यक्त करतो, प्रशंसा करतो. नंतर वंदना काय करतो तर तव सिद्धे नय सिद्धे इत्यादी वंदना म्हणते. म्हणजे त्यांची जी वंदना करतो की तुम्ही अशा प्रकारचे आहात, हे त्यांच्या गुणांची प्रशंसा करून त्यांच्या गुणांचा अनुराग व्यक्त करणं ही झाली वंदना. आणि कायेनी नमस्कार वगैरे करतो. आणि या भक्ती विशेषांनी त्या भव्याला देखील पुण्यम आदत्ते, तो पुण्याची प्राप्ती करतो आणि पुण्य जीवनात संचित करतो. म्हणजे केवळ मुनीश्वरांच्या ह्या क्रिया जर पाहून हा अंतरंगामध्ये गदगद होत असेल आणि अंतरंगामध्ये भावना येत असेल की कधी या मुनीश्वरांसारखं मी देखील दिगंबरत्व जीवनात धारण करेल, कधी मी वनचरी होईल आणि कधी सर्व जीवांवर साम्यभाव माझा देखील राहील, हा भाव जर अंतरंगामध्ये येत असेल मुनीश्वरांना बघितल्यानंतर, तर याला देखील महत् पुण्य, सातिशय पुण्याचा संचय जीवनात होतो. ही अशी अंत्य नमस्कारांपैकी पहिली गाथा जयसेनाचार्यांनी दिली. दुसरी गाथा, आता या पुण्याच्या फळांनी भवांतरी देखील त्याला काय फळ प्राप्त होतं. या भवात तर त्याचं योग्य रीतीने पुण्य संचय त्याला झालेला आहे, त्याचं भवितव्य सुधारलेलं आहे. पण पुढे देखील भवांतरामध्ये देखील या पुण्याच्या परिपाक जीवनामध्ये कशा प्रकारे परत 9 नंबरची गाथा याच्यामध्ये सांगितलेली आहे. तेन नरावातिरिच्छा देवीं वा मानुसीं गदिं पप्पा विहविस्सरी येहिं सयास पुण्य मनोहरा होन्ति. तेन नरावतिरिच्छा देवीं वा मानुसीं गदिं पप्पा विहविस्सरी येहिं सया सपुण्य मनोरहा होन्ति. तेन नरा, त्या पुण्यानी तो नर म्हणजे मनुष्य हा तिरिया, देवी
वा माणुसीम गदीम पप्पा. तो तिर्यंच होतो, देव गतीमध्ये जन्म घेतो किंवा मनुष्य पर्याय धारण करतो. तिर्यंच होतो हे देखील पुण्यानी प्राप्त होणारी तिर्यंच गती देखील पुण्यानी प्राप्त होते. आम्हाला असं वाटतं तिर्यंच गतीतले जीव निगोदी पर्याय धारण केली तर ती अशुभ पर्याय आहे, पण तिर्यंच गतीत कोणताही जीव तिथे गेल्यानंतर त्याला आपला देह संपावा किंवा आयु संपावी असं कधीही वाटत नाही. तो प्रत्येक वेळेला आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तिर्यंच गती देखील जरी बांधताना ती पाप प्रकृती असली तरी फल देताना मात्र ती पुण्य प्रकृती म्हटल्या गेलेली आहे. आणखी दुसरी गोष्ट तिर्यंच गतीच्या बाबतीमध्ये, समजा एखादा सम्यक दृष्टी जीव आहे, त्याला सम्यक्त्व प्राप्त होण्याच्या आधी जर तिर्यंच आयुचा बंध झाला असेल आणि नंतर त्याला क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाली असेल तर असा जीव भोगभूमीमध्ये तिर्यंच पर्यायीमध्ये जातो. सम्यक्त्व सहित तिर्यंच पर्याय त्या जीवाला प्राप्त झालेली आहे, म्हणून देखील तिर्यंच गती तिथेही पुण्याचा परिपाक म्हटल्या गेलेली आहे. म्हणून तिर्यंच गती देखील पुण्य प्रकृतीमध्ये गणलेली आहे. तिर्यंच गतीपेक्षा तिर्यंच आयु ही पुण्य प्रकृती म्हटल्या गेलेली आहे. म्हणून नरा ते इथे जे बांधलेलं पुण्य आहे त्यांचं मुनींची प्रशंसा आदर सत्कार केल्याने त्याचा परिपाक जीवनात ते तिर्यंच गतीमध्ये जातात, देवगतीमध्ये जातात. आणि जर सम्यक्त्व सहित तो गेला असेल, मरताना जर सम्यक्त्व असेल तर तो नियमपूर्वक वैमानिक जातीचे देव होतात. भवनत्रिकामध्ये त्यांचा जन्म कधीही होत नाही, स्त्री पर्याय त्यांना मिळत नाही. म्हणजे प्रथम नरकबिन षटभू ज्योतिष वान भवन षंढणारी थावर विकल त्रयमे पशुमे नाही उपजत सम्यकारी. तर अशा प्रकारे सम्यक दृष्टी असेल तर त्याची अशी वैमानिक पर्यायीमध्येच देव पर्यायीमध्ये उत्पत्ती होते. पण विशिष्ट पुण्य असेल तर पुण्याचा परिपाक समजा सम्यक्त्व सहितही नसेल तर भवनत्रिकामध्ये देखील ते जन्म घेऊ शकतात, पण देव पर्यायही त्यांना या पुण्याने मिळू शकते आणि मनुष्य गती मनुष्य पर्याय देखील त्यांना प्राप्त होते. आणि असं हे विविध वैभव विहविसी आणि ऐश्वर्य या दोन अशा गोष्टी त्यांना जीवनात प्राप्त होऊन ते मनोरथाला पूर्णतः प्राप्त होतात. म्हणजे त्यांच्या जीवनातलं जे मनोरथ आहे, कामना आहे, ही देखील पूर्ण होते. अशा प्रकारची ही जयसेनाचार्यांची नमस्काराची दुसरी गाथा आहे. याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की वैभव आणि ऐश्वर्य हे दोन शब्द या गाथेमध्ये आलेले आहेत. तर वैभव कशाला म्हणायचं आणि ऐश्वर्य कशाला म्हणायचं? तर जे राजाधिराज म्हणजे महाराजा, नंतर रूप मिळतं, लावण्य मिळालं, सौभाग्य मिळालं, पुत्र कलत्र आदी परिपूर्ण विभूती जिथे प्राप्त आहे, कलत्र म्हणजे पत्नी, ही जिथे त्यांना प्राप्त झालेली आहे त्या अशा विभूतीला वैभव म्हटलं जातं. म्हणजे या सगळ्या बाह्य लौकिक गोष्टी की ते महाराजा बनले, त्यांना रूप चांगलं मिळालं, लावण्य आहे, सौभाग्याची प्राप्ती झाली, पुत्र कलत्रादी ह्या सर्व अनुकूल गोष्टी त्यांच्या जीवनात आहे, अशा ज्या विभूतीने जे पूर्ण आहे त्याचं नाव आहे वैभव. आणि ऐश्वर्य म्हणजे ज्यांना आज्ञा देण्याचं अधिकार आहे, असे जे उच्च लोक आहे पदावर आरूढ असलेले की ज्यांना आज्ञा दिली की सर्व लोक ज्यांची आज्ञा पाळतात त्याला म्हणायचं ऐश्वर्य. म्हणून आज्ञा आणि वैभव आणि ऐश्वर्य या दोन शब्दामधला फरक लक्षात घ्या. ऐश्वर्य म्हणजे आज्ञाधिकांचं ज्यांचं पालन केल्याचा तो त्यांना ऐश्वर्य म्हणायचं आणि अशा प्रकारचं सगळं सामग्री प्राप्त होणं याचं नाव आहे वैभव. अशा तऱ्हेने पूर्ण वैभव आणि ऐश्वर्यांचा भोग भोगून ते आपलं मनोरथ सिद्ध करतात. आणि जर हे पुण्य पुढे त्यांनी सांगितलं
की हेच पुण्य भोग निदान आणि रहित यांनी रहित असेल आणि सम्यक्त्वपूर्वक असेल तर परंपरेने ते मोक्षाचं देखील कारण होतं. आज आम्ही एकांत एवढा जीवनात करतो की आम्ही पुण्याला सर्वथा हेय समजतो, परंतु सम्यक दृष्टीचं जे पुण्य आहे, सम्यक दृष्टी पुण्यफलाची अभिलाषा करत नाही, पण त्याच्या जीवनामध्ये जे सातिशय पुण्याचा उदय असतो, हे पुण्याचा फळ देखील त्याला परंपरेने मोक्षाची प्राप्ती करविते. म्हणजे पुण्याने मोक्ष मिळतो हा याचा अर्थ नाही. तर पुण्यासोबत जो शुद्ध भाव आहे त्यानेच मोक्षाची प्राप्ती होणार आहे, हे जरी नक्की असलं तरी सम्यक दृष्टीचं पुण्य असं काही असतं की ते शुद्धोपयोगासोबतच असतं. आणि म्हणून या पुण्यानी किंवा शुभोपयोगानी 7 पुण्याची शुद्धाची केलेली आहे. हा पुण्याचा उदय शुद्धोपयोगासोबत आहे, म्हणून शुद्धोपयोगा बरोबर या शुभोपयोगालाही किंवा पुण्याला देखील मोक्षाचं कारण म्हटलेलं आहे परंपरेने. साक्षात कारण तर शुद्धोपयोग. म्हणून आचार्यांचे हे मूळ शब्द आहे आणि मूळ शब्द मी वाचते आहे की तदेव पुण्यम भोगादी निदान रहितत्वेन, भोग आणि निदान यांनी रहित असेल की मला या पुण्याच्या माध्यमातून भोगोपभोगाची सामग्री प्राप्त झाली पाहिजे, राजा महाराजा पदाची प्राप्ती झाली पाहिजे, माझं आज्ञा ऐश्वर्य हे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, अशा तऱ्हेचा भाव जर जीवनात नसेल आणि यदि सम्यक्त्वपूर्वक भवती, आणि जर ते पुण्य सम्यक्त्वपूर्वक असेल तर तेन परंपराया मोक्षम च लभन्ते, असा या गाथेचा भावार्थ आहे. अशा तऱ्हेने या 2 नमस्काराच्या गाथा आपण बघितल्या आणि आता ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकाराला सुरुवात आपल्याला करायची आहे. ज्ञेय तत्व प्रज्ञापन हा दुसरा अधिकार आहे. आणि ज्ञेय म्हणजे काय? तर ज्ञेय याचा अर्थ जे जे ज्ञानाचा विषय बनतात असं सगळं ज्ञेय या शब्दाने सांगितलं जातं. म्हणजे द्रव्य ज्ञानाचा विषय बनलेला आहे, द्रव्याचे गुण देखील ज्ञानाचा विषय बनतात, पर्याय देखील ज्ञानाचा विषय बनतात. म्हणून द्रव्य गुण पर्याय या सगळ्यांना ज्ञेय असं म्हटल्या गेलेलं आहे. आणि या ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये सर्वप्रथम आचार्यांनी परत एक नमस्काराची गाथा जयसेन आचार्यांनी ठेवलेली आहे. ती गाथा आपण बघितल्यानंतर प्रत्यक्षात आपण दुसऱ्या अधिकाराला सुरुवात करू. ती गाथा 10 नंबरची गाथा आहे. तम्हातस्य नमाईं किच्चा निच्छं पितं मनोहोच्च वोच्छामि संगहादो परमट्ठ विनिच्छयाधिगमम्. तम्हातस्य नमाईं किच्चा निच्छं पितं मनोहोच्च वोच्छामि संगहादो परमट्ठ विनिच्छयाधिगमम्. तम्हातस्य नमामिं, तस्या नमामिं. कुणाला नमस्कार आहे हा? तर या ठिकाणी जो नमस्कार केला गेला आहे हा मुनींना केला गेलेला आहे. जे अंत्यमंगलामध्ये मुनीश्वरांना नमस्कार केला त्यालाच ही संबंधित गाथा नमस्काराची, की असे जे मुनी रत्नत्रय धर्म परिणत रूप आहे त्या मुनींना तस्य नमाईं किच्चा नित्यं पितं मनोहोच्चम, की त्याप्रमाणे नित्यम तशा प्रकारे होऊन वोच्छामि संगहादो, अशा प्रकारे संक्षेपामध्ये या ठिकाणी परमट्ठ विनिच्छयाधिगमम, परमार्थाच्या निश्चय करणाऱ्या अधिगमाला वोच्छामि, मी सांगणार आहे. वोच्छामि जयसेनाचार्य म्हणतात की मी अशा परमार्थाचा निश्चय करणाऱ्या अधिगमाला. कोण आहे परमार्थाचा निश्चय करण्याचा अधिगम?
तर त्यांनी सांगितलं अधिगम या शब्दावरून सम्यक ज्ञान हाही अर्थ आम्ही काढू शकतो आणि सम्यक्त्व हा देखील अर्थ काढता येतो. म्हणून या ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये जयसेनाचार्यांनी या अधिकाराला सम्यक्त्व अधिकार असे म्हटलेले आहे. जे ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारापेक्षा देखील त्यांनी सम्यक्त्व अधिकार हे म्हटलेलं आहे. आणि त्या नमस्कार गाथेमध्ये तो शब्द देखील परमठ्ठ विनिश्चयाधिगमम, की परमार्थाचा निश्चय करणाऱ्या अधिगमाला. तसं अधिगम याचा अर्थ ज्ञान आहे आणि परमार्थाचा निर्णय करणारं असं ज्ञान, आणि ते ज्ञान सम्यक्त्वाशी अविनाभावी असतं. जिथे सम्यक्त्व आहे तिथेच सम्यक ज्ञान असतं. म्हणून या अधिकाराला सम्यक्त्वाधिकार असं आचार्यांनी जयसेनाचार्यांनी संबोधलेलं आहे. आणि तेच ते समजा सम्यक्त्वाधिकार याचाच अर्थ पुढे चालून सम्यक ज्ञान देखील त्याला आम्ही म्हणू शकतो. कारण अधिगम हा शब्द आलाय आणि अधिगम हा शब्द ज्ञानासाठी आलेला आहे. आणि म्हणून हा असा प्रकारच्या नमस्काराची गाथा त्यांनी ठेवलेली आहे. आता आपल्याला मूळ ज्ञेय तत्व प्रज्ञापन निरूपण आपल्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आम्हाला हे जे ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार सांगितलेला आहे याच्यामध्ये पहिल्यांदा जे आचार्य निरूपण करणार आहे हे सामान्य ज्ञेय निरूपण करणार आहे. त्यानंतर विशेष ज्ञेय व्याख्यान करणार आहे आणि नंतर सामान्य भेदभावना आणि विशेष भेदभावना सांगतील. पहिल्यांदा जी गाथा येणार आहे 93 नंबरची गाथा, या गाथेमध्ये द्रव्य गुण पर्यायीचं व्याख्यान करणार आहे आणि स्वसमय आणि परसमय सांगणार आहे. नंतर द्रव्याची त्रिलक्षण सत्तारूप गाथा सांगणार आहे. आणि अशा या 4 पीठिका गाथांमध्ये दुसऱ्या अधिकाराचा संक्षेप त्या ठिकाणी येऊन गेला. की पहिली गाथा पहिल्यांदा जयसेनाचार्यांची पहिली तर नमस्काराची गाथा आहे. नंतरच्या गाथेमध्ये द्रव्य गुण पर्यायीचं ते व्याख्यान करणार आहे. तिसऱ्या गाथेमध्ये स्वसमय परसमय निरूपण करतील आणि द्रव्याची त्रिलक्षणात्मकता सांगतील. अशा तऱ्हेने एवढ्या याच्यामध्ये त्यांनी या दुसऱ्या अधिकाराची पीठिका सांगितलेली आहे. आणि हे जे शब्द सांगितलेले आहे हे शब्द की भेदविज्ञान का, तर की द्रव्य प्रज्ञापन अधिकार हा जो अधिकार आता सांगितलेला आहे, पहिला अधिकार जो याच्यामधला येणार आहे त्यामध्ये सर्वाधिक हा अधिकार प्रवचनसारचा महत्वपूर्ण आहे. कारण यात सांगितलेले वस्तू स्वरूप जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकत नाही. सम्यक दर्शनाचा विषयभूत असलेला जो आत्मा, शुद्ध आत्मा, जो समयसार मध्ये सांगितलेला आहे तो प्रवचनसारच्या या द्रव्य सामान्य प्रज्ञापनाच्या पार्श्वभूमीवरच आपल्याला समजता येतो. म्हणून प्रवचनसार हा समयसारच्या आधी पठण करण्यायोग्य ग्रंथ सांगितलेला आहे. कारण याच्यामध्ये जे द्रव्य सामान्य प्रज्ञापन अधिकारात येणार आहे या पार्श्वभूमीवरच आम्हाला समयसारची विषय वस्तू त्या ठिकाणी क्लिअर होते. आणि त्यासाठी आम्हाला ही 93 पासनच्या गाथा आम्हाला लक्षात घ्याव्या लागणार आहे. प्रथमतः या गाथा म्हणजे ही गाथा समजण्याच्या आधी आम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी समजून घ्याव्या लागतील. पहिल्यांदा तर आम्हाला द्रव्य, गुण आणि पर्याय या 3चं स्वरूप लक्षात घ्यावं लागणार आहे. द्रव्य कशाला म्हणायचं, तर द्रव्य या दृष्टिकोनातून जर आपण द्रव्याची नेहमीची व्याख्या बघितली तर गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. ही अगदी प्रायमरी स्तरावरची व्याख्या आपल्याला ज्ञात होते. नंतर आम्ही एवढ्यावरून विशेष अर्थबोध आम्हाला होत नाही, त्यावेळेला आम्ही द्रव्य अजून काय आहे तर द्रव्य अनंत गुणांचा समूह आणि अनंत पर्यायींचा समूह आहे
ही दुसरी व्याख्या आम्ही द्रव्याची बघू शकतो. तर द्रव्याच्या या व्याख्येमध्ये आपल्याला बघायचंय की गुणांचा अनंत गुण द्रव्यामध्ये विद्यमान आहे आणि त्यांचा आधार रूप असलेलं असं द्रव्य आहे आणि अनंत पर्यायी देखील ज्याच्यामध्ये अंतर्निहित आहे त्याचा आधार जे आहे ते म्हणजे द्रव्य आहे. अनंतकालीन भूत पर्यायींमध्ये, वर्तमानकालीन एक पर्यायीमध्ये आणि भविष्यकालीन होणाऱ्या अनंत पर्यायींमध्ये व्यापक आहे. त्यासोबत जे आपल्या सर्व प्रदेशांमध्ये व्यापक आहे आणि सर्व गुणांमध्ये व्यापक आहे त्याला द्रव्य असं म्हणता येतं. म्हणजे द्रव्य समजत असताना द्रव्याला आम्हाला विशिष्ट जर त्रिमितीय प्रदेशामध्ये तृतीय अवस्थेत पाहायचं असेल तर लांबी रुंदी ज्याला आहे किंवा ज्या विस्तार आहे आणि ज्याला ऊर्ध्वता आहे अशा रीतीने द्रव्याचं स्वरूप आम्हाला समजावं लागतं. कारण पर्यायींचा जो सिलसिला आहे हा अनादी अनंत आहे आणि पर्याय एका समयामध्ये एकच आहे. जर आम्ही एकावर एक या क्रमाने पर्यायांची शृंखला दाखविली तर त्या ठिकाणी अशी ऊर्ध्वता मांडणी आम्हाला करावी लागते. म्हणून ऊर्ध्वता सामान्य आणि दुसरं की गुण सांगायचे आहे आम्हाला. तर गुण सांगायचे आहे तर द्रव्यासोबत गुण नित्य आहेत म्हणून ते विस्तरित आहे. जेवढं द्रव्य आहे तेवढाच गुणांचा पण विस्तार आहे म्हणून या रीतीने विस्तारांमध्ये आम्हाला ते द्रव्य सांगावं लागेल. म्हणून ह्या कल्पना पहिल्यांदा आम्हाला लक्षात घ्यायच्या द्रव्याची व्याप्ती समजण्यासाठी. द्रव्य पहिल्या स्तरावर आपण पाहिलं अनंत गुणांचा समूह म्हणजे द्रव्य. त्याच्यानंतर पाहिलं जे अनंत गुणांमध्ये आणि अनंत पर्यायींमध्ये व्यापक आहे ते म्हणजे द्रव्य. आणि या ठिकाणी प्रवचनसारकारांची व्याख्या राहिली आहे की आयत सामान्य आणि विस्तार सामान्य म्हणजे द्रव्य. ही व्याख्या आपल्याला आता 93 गाथेमध्ये बघायची आहे. ही बघत असताना आयत सामान्य, आयत विशेष, विस्तार सामान्य आणि विस्तार विशेष या 4 कल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आयत सामान्य, आयत सामान्य त्याला म्हणायचं. आयत याचा अर्थ ऊर्ध्वता रूप असणारं कार्य की जे एकानंतर एक अशा पर्यायी होत आहे त्याला आपण म्हणायचं ऊर्ध्वता, की एकामागून एक वस्तूच्या पर्यायी होणार आहे. एका समयामध्ये वस्तूची एकच पर्याय असणार आहे आणि अशा या पर्यायांचा क्रम निरंतर सुरू असणार आहे. तर हे झालं त्या ठिकाणी आयत शिवपर्यायी म्हणजे तो आयुष. आणि या आयत विशेषामध्ये जे सर्वसामान्य व्यापक रूप असणार आहे त्याचं नाव आहे द्रव्य. दुसरं विस्तार विशेष आणि विस्तार सामान्य. विस्तार हा पदार्थाचा विस्तार ही गुणामुळे आहे आणि गुण जेवढे आहे तो त्याचा विस्तार विशेष झाला. आणि या विस्तार विशेषांमध्ये जे व्यापून आहे ते विस्तार सामान्य. या दृष्टीने जर बघितलं तर द्रव्य म्हणजे विस्तार सामान्य प्लस आयत सामान्य अशा तऱ्हेची व्याख्या या आपल्याला 93 या गाथेमध्ये अभ्यास करायची आहे आणि बघायची आहे. 4 कल्पना आम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. एक म्हणजे द्रव्य कसं असणार आहे आणि द्रव्य गुणमय आहे, द्रव्य पर्यायमय आहे आणि जे या पर्यायींमध्ये मूढ आहे ते परसमयी आहे. ही गोष्ट त्यांनी या गाथेमध्ये सांगितलेली आहे. परत आपण आयत सामान्य आणि विस्तार सामान्य बघणार आहोत. पहिल्यांदा हा बघा. अथो दौमाणी गुण पगाणी भणिदाणी
तेहि पुनोपज्जाया पज्जय मूढा हि परसमया अत्थो खलु दौवमो दौवाणि गुणपगाणि भणिदाणि तेहिं पुनोपज्जाया पज्जय मूढा हि परसमया अत्थो खलु दौवमयो. निश्चयाने पदार्थ द्रव्यमय आहे. मय म्हटलं की त्याच्याशी तन्मय रूप आहे. पदार्थ म्हणजेच द्रव्य, द्रव्य पर्यायमय. नंतर दवाणी गुण पगाणी भणिदाणी, ही जी द्रव्य आहे ती गुणात्मक आहे. अनंत गुणांचा आधार द्रव्य असणार आहे. द्रव्य म्हणलं की गुणांचा समूह आहे, समुदाय आहे, म्हणून सर्व द्रव्य ही गुणात्मक आहे. उदाहरणार्थ जीव द्रव्य घेतलं तरी जीवद्रव्यामध्ये त्याचे काही असाधारण गुणधर्म आहे, काही साधारण गुणधर्म आहे. आणि असं साधारण आणि असाधारण गुणी युक्त असं द्रव्य असणार आहे. जीव घेतला आपण तर चेतना, नंतर ज्ञान, चारित्र्य, सुख, आनंद हे त्यांचे असाधारण गुण आहे. आणि अस्तित्व, वस्तु हे साधारण गुणधर्म आहे. आणि काही गुणधर्म दोन दोन द्रव्यामध्ये आहे. जसं क्रियावती शक्ती बघितली तर ती जीवामध्ये देखील आहे आणि पुद्गलामध्ये देखील आहे. तर अशा गोष्टींनी हे द्रव्य नित्य सुशोभित असतं, ही त्याची गुणात्मक बाजू झाली. म्हणून द्रव्य गुणात्मक सांगितली आहे. पुद्गल द्रव्यामध्ये जर आम्हाला लावायचं असेल तर पुद्गलाचं असाधारण गुणधर्म आहे मूर्तिकपणा. आणि पुद्गलामध्ये बाकीचे काही जे गुणधर्म सामान्य रूप असणारे वस्तू जे साऱ्यांमध्ये आहे, त्याचे सामान्य गुण हे त्याच्यामध्ये विद्यमान आहे. आणि पुद्गल द्रव्य असं स्वतःच्या असाधारण गुणांनी आणि साधारण गुणांनी सुशोभित असणार आहे. धर्मद्रव्याच्या बाबतीत बघितलं तर गती हेतुत्व हा असाधारण गुणधर्म. तर अशा रीतीने प्रत्येक द्रव्य, जगामध्ये 6 द्रव्य आहेत आणि ही 6ही द्रव्य आपापल्या वैभवानी गुणांनी सुशोभित आहे. म्हणून द्रव्य ही गुणात्मक सांगितलेली आहे. तेही पुन्हा पज्जाया, आणि द्रव्य आणि गुणांनी पर्याय होतात. द्रव्य पर्याय आहे आणि गुणांचीही पर्याय आहे. समजा जीवद्रव्य आपण घेतलं आणि जीवद्रव्यामधला ज्ञानगुण घेतला तर ज्ञानगुणच्या देखील पर्यायी तर ज्ञान, शुद्ध ज्ञान ह्या ज्ञान गुणाच्या पर्याय किंवा ज्ञान पर्याय केवळ ज्ञान पर्याय. त्या तऱ्हेने ह्या ज्ञान गुणाचे पर्यायी आणि द्रव्याची पर्याय. तर पूर्ण द्रव्याची जी अखंड पर्याय आम्हाला दिसणार आहे ती म्हणजे, समजा आज आमची जी पर्याय दिसते ही मनुष्य पर्याय, तर ही पूर्ण द्रव्याची पर्याय आहे. किंवा द्रव्य पर्याय ही प्रदेशत्व गुणाच्या विकार द्रव्य आहे. प्रदेश गुण बाकी गुणांच्या पर्याय असं म्हटलं जातं. पण या ठिकाणी हा भाव विवक्षित नसून सर्वच गुणांच्या पर्यायी ह्या गुणपर्याय आहे. आणि पूर्ण अखंड एक द्रव्याची जी पर्याय विवक्षित आहे, जी असातीय आहे, त्याची कधी समान जातीय पण असणार आहे, ती म्हणजे द्रव्य पर्याय पूर्ण द्रव्याची मिळून बनलेली एक पर्याय. अशा तऱ्हेने ह्या पर्यायी 2 रूपाच्या आहेत, दोन्हींनी रचित आहे. आणि जे निश्चयाने पर्याय मूळ आहे, म्हणजे पर्याय एवढं तत्व आहे, वस्तू आहे असं जर मानत असतील
वास्तविकता पर्यायी ह्या क्षणवर्ती असतात, बदलत असतात. स्थूल पर्यायींचा जर आम्ही विचार केला तर काही कालावधीसाठी स्थूल पर्याय आमच्या अभिप्रायात आम्ही घेऊ शकतो, पण पर्यायी ह्या निरंतर बदलत असतात. आणि त्या पर्यायी म्हणजेच मी आहे, तेवढाच म्हणजे मी आहे, अशी जर याची दृष्टी असेल तर तो परसमयी किंवा पर्याय मूढ म्हटला जातो, किंवा पर्यायीमध्ये त्यांनी आत्मत्व बुद्धी केलं. जीवाची आत्ताची ही मनुष्य पर्याय आहे, आणि तो जर हे मानून बसला असेल की बस मनुष्य पर्याय म्हणजे माझी एकच पर्याय आहे, तर तो त्या ठिकाणी पर्याय मूढ म्हटला जातो. ही तर आमची काही काळासाठी असणारी पर्याय आहे, पण आत्मा मात्र अनादि अनंत आहे असं न मांडता या पर्यायीला सर्वस्व मानून बसणं, ही जी त्याची दृष्टी आहे ही पर्याय मूढतेची दृष्टी आहे, आणि यालाच परसमय असं म्हटलेलं आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया, आणि उद्याच्या याच्यामध्ये परत आपण आयत सामान्य, आयत विशेष, विस्तार विशेष आणि विस्तार सामान्य याविषयी परत चर्चा करायची आहे गाथेच्या अनुषंगाने. ज्ञवाणी के ज्ञाने तुझे काल सुजिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो छायाणम, नमो लोये ससाहुणम. सचिनेंद्र.